मोठी बातमी समोर येते। पीएम मोदींसमोरचं सीएम एकनाथ शिंदेचे डिमोशन। आता मुख्यमंत्री कोण? एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी वातावरण तापण्यास सुरुवात झालेली असून पुढचं सरकार कुणाचं येणार यावर दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत। मात्र निवडणुकांपूर्वीचे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर डिमोशन झाले आहे। त्यामुळे आगामी काळात राज्याचा मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार या चर्चांना सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन केले जाणार आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे भाषण झाले। त्यानंतर भाषण करण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्रराव मांझी यांना आमंत्रित करण्यात आले। त्यावेळी भाषणाच्या सुरुवातीला मांझी यांनी मोदी राज्यपालांसह मंचावरील प्रमुख नेत्यांचे स्वागत केले। हे स्वागत करत असताना मांझी यांनी शिंदेचा उल्लेख मुख्यमंत्री करण्याऐवजी उपमुख्यमंत्री असा केला। राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत। त्यात नुकतंच महायुतीतील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आपला नेता हवा असा भावना व्यक्त केल्या आहे। यात राष्ट्रवादी पक्षातर्फे अजितदादा मुख्यमंत्री व्हावे असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते, तर भाजपकडून गिरीश महाजन यांनी आमच्या मनातील मुख्यमंत्री पदाचा चेहरा फडणवीस असल्याचे म्हणत शिंदेचा पत्ता कट केला होता। त्यामुळे आगामी काळात जर पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, नेमकी मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। निवडणुकांच्या निकालापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी भरमंचावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उल्लेख उपमुख्यमंत्री असा केल्याचे चर्चांना उधाण आले आहे। राज्यातील सत्ताधाऱ्यांनंतर विरोधकांकडून भाजपनं शिंदेंना सोबत घेत सत्ता स्थापन केली। एवढेच काय तर त्यांनी मुख्यमंत्री पदही दिलं। हे होत नाही तोच अजितदादांनी बंड करत राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आणि तेही सत्तेत सहभागी झाले। त्यानंतर विरोधकांकडून वेळोवेळी शिंदेचं पद जाणार अशा चर्चांना तोंड फोडलं। एवढेच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देखील शिंदेचे पद जाणार असल्याचा चर्चावी पेव फुटली आहे। मात्र तसे काही झाले नाही। पण असे जरी झाले नसले तरी गरज सरो आणि वैद्य मरो अशी भाजपची खेळी आहे। त्यामुळे शिंदे आणि अजितदादांची गरज संपली की भाजप या दोघांनाही खड्यासारखं बाजूला सारेल असा दावा विरोधकांकडून वेळोवेळी केला जात आहे। एकनाथ शिंदे हे केवळ नावापुरते मुख्यमंत्री असून सर्व निर्णय हे भाजप नेत्यांकडून घेतले जातात असेही वेळोवेळी विरोधकांकडून सांगितले जाते। त्यात आता खुद्द मोदींसमोर केंद्रीय मंत्री मांझी यांनी भरमंचावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चुकीने का होईना पण उपमुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने विधानसभा नंतर शिंदेचा पत्ता कट होणार की त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।